देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी दिल्लीत एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले ते देशाचे शेवटचे पंतप्रधान, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ आपल्यातनं गेलेत। दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते। तर बेळगाववरून आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि इतर महत्त्वाचे सगळेच काँग्रेसचे नेते हे बेळगावहून दिल्लीसाठी रवाना होत आहेत। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हे बेळगावहून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत। बेळगाव एअरपोर्टवर ते दाखल झाले। आज CWC सुद्धा पार पडलेली होती। काँग्रेसचे उद्याचे सगळे महत्त्वाचे जे रॅली कार्यक्रम सभा असतील ते बेळगावमधले रद्द करण्यात आलेले आहेत आणि काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते आता दिल्लीत दाखल होणार आहेत। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यासह महत्त्वाचे सगळे नेते हे बेळगावहून दिल्लीसाठी रवाना झालेत। 2004 ते 2014 अशी सलग 10 वर्ष त्यांनी UPA सरकारचं नेतृत्व केलेलं होतं। UPA 1 या सरकारमध्ये जेव्हा त्यांनी 22 मे 2004 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली होती, त्यानंतर पुढच्या 5 वर्षात देशाचा आर्थिक वाढीचा दर हा 7 ते 8% पोहोचला होता। UPA 1 ची ही कारकीर्द जी होती त्यांची अत्यंत गाजलेली होती। अत्यंत मोठे आणि महत्त्वाचे निर्णय त्यांनी याच कारकिर्दीत घेतलेले होते, ज्यात मनरेगा सारखा निर्णय असेल, माहितीचा अधिकार असेल, शिक्षणाचा मूलभूत अधिकारासारखे अनेक महत्त्वाचे निर्णय हे त्यांच्या याच UPA 1 च्या कारकिर्दीत घेतले गेलेले होते। आणि विशेषतः भारत अमेरिका नागरी अणुकराराचा जो निर्णय होता तो याच दरम्यान त्यांनी तो संपूर्ण पेचप्रसंग हाताळलेला होता। विरोधात त्यांच्या सरकारवर अविश्वास ठरावही आणण्यात आलेला होता, मात्र तोही पेचप्रसंग किंवा त्याही कठीण काळातून त्यांनी उत्तमरित्या नेतृत्व केलेलं होतं। UPA 1 ची कारकीर्द आणि त्यानंतर 2009 मध्ये ते पुन्हा एकदा UPAचे पुन्हा पंतप्रधान म्हणून विराजमान झालेले होते। 2004 ते 2014 असे सलग 10 वर्ष त्यांनी देशाचं पंतप्रधान पद भूषवलेलं होतं। खरं तर